दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जात असलेल्या पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी 5 रोजी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने बहुजन हिताय वसतिगृहात पत्रकारितेसमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्र आणि पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन हिताय वसतिगृहाचे संचालक धम्मचारी प्रज्ञाजित तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शीतल चव्हाण आणि ॲडव्होकेट सूरज गायकवाड यांची उपस्थिती होती। या प्रसंगी चर्चासत्रात आपले मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी देशातील आणि राज्यातील पत्रकारिता क्षेत्राचे योगदान विशद केले। बाळशास्त्री जांभेकर, सत्यशोधक चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांचे दाखले देत कशा प्रकारे पत्रकारितेने समाज परिवर्तनाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे सांगितले। सद्यस्थितीला पत्रकारिता व्यावसायिक झाली असली आणि डिजिटल मीडियाचा काळ आला असला तरी पत्रकारिता आणि प्रिंट मीडिया आपली विश्वासार्हता टिकवून आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट चव्हाण यांनी केले। स्थानिक समस्यांवर बोलत असताना उमरग्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, राजकारणातील ठराविक घराण्यांची प्रस्थापित शाही यावर प्रकाश टाकून हे बिघडलेले सामाजिक स्वास्थ्य दुरुस्त करण्यासाठी पत्रकारिता क्षेत्राने पुढाकार घेण्याचे आवाहन देखील केले। अध्यक्षीय भाषणात धम्मचारी प्रज्ञाजित यांनी पत्रकारांचे संघर्ष, पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी काय करता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले। अविनाश काळे, नारायण गोस्वामी, रामलिंग पुराणे, डॉक्टर महेश मोटे, युसुफ मुल्ला, मारुती कदम, मोहन जाधव या पत्रकारांनी आपल्या मनोगतातून त्यांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास, संघर्ष आणि सद्यस्थितीतील आव्हाने याबद्दलच्या आपापल्या अनुभवांचे कथन केले। चर्चासत्रानंतर उमरगा, मुरुम आणि लोहारा भागातून आलेल्या जवळपास 50 पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अर्चना जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सत्यनारायण जाधव यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू बटगिरे, प्रदीप मोरे, राजू भालेराव, किशोर बसगुंडे, करीम शेख, शबाना उडचणे, मुस्कान शेख, बबिता मदने, धानय्या स्वामी, विजय चितली आदींनी प्रयत्न केले। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।